गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाची नवीन सुरुवात मस्त गावाकडनं झालेली आहे. फ्रेश वगैरे झाले आणि आजच्या दिवसाच्या ब्लॉगला सुरुवात केली. तर मस्त आईने ब्लॅक टी बनवला होता. तर मस्त ब्लॅक टी आणि बिस्किट आजचा जो बेत होता माझा सकाळच्या नाश्त्यामध्ये. तर ब्लॅक टी आणि बिस्किट जे आहे तर ते एन्जॉय केले. आणि आज लावायची होती सरकी, म्हणजे शेतामध्ये कापूस लावायचा होता. तर त्याच्यासाठी हे कापसाचे जे बिया आहेत ना, म्हणजे जे की पिशव्या असतात तर त्या आणलेल्या आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या. तर त्या लावायच्या आहेत. तर त्याच्यासाठी शेतामध्ये जे आहेत ना, पहिले आखणी करून घ्यावी लागते, म्हणजे रेखाटण्या मारून घ्यावं लागतात. त्याला आमच्याकडे फुल्या म्हणतात. तर अशा प्रकारे फुल्या वगैरे मारून घेतल्या आहेत. पाऊस एवढा काही नाही आहे, पण इथं शेतामध्ये सरकी लावायची चालू आहे. त्यानंतर आता आमच्या शेतामध्ये जे काही आंबे आहेत ना, तर ते उशिराने त्याला पाट जो आहे ना तर तो लागतो. म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये ते आंबे असतात खाण्यासाठी. तर सध्या त्याला पाड लागलेला नाही आहे. तर बघू शकता इथं आंबे आहेत. आणि म्हटलं आता जांभूळाचं जे झाड आहे ना त्याला पण भरपूर असे जांभूळ लागलेले आहेत आणि भरपूर पिकलेत. पण थोडासा पाऊस येऊन गेल्यामुळे थोडंसं किडले पण आहेत. तर म्हटलं चला आता थोड्याशा कैऱ्या ज्या आहेत ना ते तुम्हाला 1-2 तोडून घेते घरी आणि तुम्हाला पण दाखवते. बघू शकता कसं पीक लागलेलं आहे कैरीचं. मस्त असे आंबे आलेले आहेत. त्यानंतर जांभूळ पण भरपूर प्रमाणात आले आहेत. आणि मी जांभळाच्या झाडावरती जे आहे ना ते चढले होते. आणि गावाकडे हीच खरी मज्जा असते की गावाकडे सगळं जे असतं ना ते नॅचरली आणि बिना औषध पाण्याचं खायला मिळतं. आणि घरच्या घरी जे असतं ना ते सगळं काही मिळून जातं. तर हे बघू शकता आमच्या जांभळीच्या झाडाला किती जांभूळ लागलेले आहेत. आणि हेच जांभूळ जर आपण पुणे मुंबईसारख्या ठिकाणी, आता आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी राहायचो तेव्हा ते घ्यायचं म्हटलं तर 100 रुपये 120 रुपये पाव किलो असे मिळायचे. त्यानंतर घरी आले आणि संध्याकाळच्या वेळी जे आहे ना तर थोडंसं स्प्राऊटमध्ये म्हणजे मटकी जी आहे ना तर ते मस्त नाश्त्यामध्ये बनवली होती. आणि माझं जे करंटचं रिव्हिजन होतं ना तर ते मला करायचं होतं. त्याच्यामुळे मी मस्तपैकी 5 वाजताचा नाश्ता एन्जॉय केला आणि थोडंसं करंट जे आहे ना ते रिव्हिजन केलं. संध्याकाळी हलकासा पाऊस येऊन गेला होता तर म्हटलं टेरेसला जाऊया. टेरेसला आले तर आमचे जे कृष्णफळाचं झाड आहे ना त्याला भरपूर